तर काल आपण लिव्हिंग रूम मधल्या फर्निचर बद्दल बघत होतो की लिव्हिंग रूम मध्ये आपण फर्निचर कसं प्लेस केलं पाहिजे आणि कुठं प्लेस केलं पाहिजे. तर आपण कॉर्नर टेबल पर्यंत आलेलो आहे. आता सेंटर टेबलची प्लेसमेंट बघूया. प्लेसमेंट ऑफ सेंटर टेबल इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज इट इज युज्ड फॉर सर्विंग रिफ्रेशमेंट्स अँड फॉर कीपिंग ॲक्सेसरीज. आपण चहा कॉफीचे कप जे आहेत, पोह्याची डिश जी आहे ती सगळी सेंटर टेबलवर ठेवणार आहे. त्यामुळं सेंटर टेबलची प्लेसमेंट ही खूप इम्पॉर्टंट आहे. दो इट इज मुवेबल फर्निचर अँड नॉट फिक्स्ड फर्निचर, स्टिल द डिझाईन शुड शो द प्रॉपर पोझिशन ऑफ द सेंटर टेबल इन फर्निचर लेआउट. की सेंटर टेबल हे काय फिक्स फर्निचर नाही आहे, ते इकडं तिकडं आपण भरपूरदा हलवतो, पण तरी सुद्धा त्या सेंटर टेबलची पोझिशन जी आहे ती आपल्या इंटेरियरच्या लेआउट मध्ये एक फिक्स केलेली असली पाहिजे. दिस इज इम्पॉर्टंट बिकॉज इट इज नॉट ओनली द स्पेस ऑक्युपाइड बाय द सेंटर टेबल बट ऑल्सो द सराउंडिंग एरिया विच इज नेसेसरी फॉर प्रॉपर सर्क्युलेशन. की फक्त सेंटर टेबल जी जागा अडवतं तेच महत्वाचं नसून त्याच्या आजूबाजूची जी सर्क्युलेशन स्पेस आहे की आपण इकडं तिकडं फिरत असतो, त्या फिरत असताना त्या सेंटर टेबलचा अडथळा होऊ नये त्यासाठी हे सेंटर टेबलची पोझिशन खूप महत्वाची आहे आणि ते व्यवस्थित प्लेस केलं पाहिजे. त्याचा शेप सुद्धा महत्वाचा आहे की जनरली त्याला शार्प कॉर्नर्स नकोत, नाहीतर आपल्याला गुडघ्याला ते सेंटर टेबल लागेल. कारण सेंटर टेबलची हाईट असते 1.5 फूट आणि आपल्या गुडघ्याची सुद्धा हाईट असते 1.5 फूट. आणि म्हातारपणी कळेल की गुडघे खूप इम्पॉर्टंट आहेत. सगळ्यात महत्वाचे गुडघे आहेत. गुडघ्याची वाटी जर आपली काही खराब झाली तर खूप त्रास होतो. आता टीव्हीवर ऍडव्हर्टाईज दाखवतात वेगळ्या वेगळ्या, पण त्रास होणाऱ्यालाच कळतो की गुडघ्याचा त्रास कसा असतो. त्यानंतर डिस्प्ले और वॉल युनिट और म्युझिक और टीव्ही शो, टीव्ही आणि शो रॅक हे सुद्धा आपल्याला लिव्हिंग रूम मध्येच प्लेस करायचं आहे. वॉल युनिट इन अ लिव्हिंग रूम इज अ मल्टीपर्पज फर्निचर आयटम used for display of accessories, TV, music as well as for storage. आता ह्या वॉल युनिट किंवा टीव्ही युनिट मध्ये स्टोरेज कशाचं असेल, काही आयडिया? होम थिएटर किंवा शो पीसेस आपण नाही, शो पीसेस वगैरे वगैरे तर ठेवणार आहे आपण, पण सगळ्यात महत्वाचं जे स्टोरेज असेल ते आपले रेग्युलर जे न्यूजपेपर येतात ते न्यूजपेपर वाचल्यानंतर कुठे ठेवायचे. ते आपण काय लगेच दुसऱ्या बेडरूम मध्ये ठेव, इकडं ठेव, किचन मध्ये ठेव असं करू शकत नाही. मग त्या वॉल युनिट मध्ये अशी सोय पाहिजे की ते न्यूजपेपर सुद्धा तिथं रद्दीचे तिथं स्टोर झाले पाहिजेत, महिनाभराचे न्यूजपेपर. म्हणजे अशा टाईपचं वॉल युनिट आपल्याला डिझाईन केलं पाहिजे. काही नेहमीची औषधं असतील की जी सगळ्या फॅमिलीला लागणारी औषधं आहेत ती सुद्धा या वॉल युनिट मध्ये असणं आवश्यक आहे. असं जे आहे ते स्टोरेज सुद्धा तिथं असणं आवश्यक आहे. टीव्ही, म्युझिक सिस्टीम, शो पीसेस हे तर ठीक आहे, पण बाकीचे स्टोरेजेस सुद्धा त्या वॉल युनिट मध्ये असणं आवश्यक आहे. द मेजर फंक्शन ऑफ द वॉल युनिट इन द लिव्हिंग रूम इज डिस्प्ले अँड टीव्ही अँड म्युझिक. You can consider this function for deciding the position of it in the living room. मग त्यासाठी आपण त्याची पोझिशन त्या वॉल युनिटची कशी पाहिजे लिव्हिंग रूम मध्ये हे आपण डिसाइड करू शकतो. की टीव्ही किती अंतरावरनं बघितला तर तो आपल्याला डोळ्याला त्रासदायक होणार नाही. रूम जर मोठी असेल तरी सुद्धा टीव्ही सुद्धा आपल्याला 5 ते 6 फूट जास्तीत जास्त अंतर असेल तर तो टीव्ही व्यवस्थित दिसेल आणि चांगल्या रीतीने बघता येईल. जर रूम लहान असेल तरी सुद्धा टीव्ही तो जास्तीत जास्त 5-6 फूट अंतरावर असला पाहिजे. म्हणजे वॉल युनिटची आपण जी पोझिशन आहे ती रूम साईज वर डिपेंड आहे की ती कशी ठेवली पाहिजे. द शो रॅक इज द फर्स्ट फंक्शन अँड देअरफॉर इट शुड बी प्लेस्ड नियर द मेन एंट्रन्स विथ पुफी. पुफी म्हणजे बसण्याची सोय. की काल जसं आपण मी सांगितलं तुम्हाला की आपल्याला बुटाची लेस बांधायची असेल तर तिथं बसण्याची सोय असली पाहिजे. म्हणजे शू रॅक डिझाईन करताना आपण अशा पद्धतीनं डिझाईन केलं पाहिजे की तिथं सगळ्या पद्धतीच्या सोयी असणं आवश्यक आहे. पुफी म्हणजे पुफी हे शब्द एकतर इथं वापरला जातो
किंवा ड्रेसिंग टेबल समोरचं जे बसायचं स्टूल असतं, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज पुफी. The display unit should be placed in front of the sitting area, as one can see the display from sitting area. कारण आपण त्या डिस्प्ले युनिट मध्ये आपण खूप वेगळ्या वेगळ्या वस्तू ज्या जमा केलेल्या आहेत त्या तिथं ठेवणार आहेत. आपल्याला मिळाल्या ट्रॉफीज आहेत ते तिथं ठेवणार आहे. मग त्या बसल्यानंतर त्या ट्रॉफीज किंवा ते आपले आयटम्स त्या माणसाला दिसले पाहिजेत. अशा प्रकारे आपण डिस्प्ले युनिट तिथं प्लेस केलं पाहिजे. The position of the unit should be such that it should be visible from maximum sitting positions. जास्तीत जास्त लोकांना ते डिस्प्ले युनिट विजिबल झालं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण टीव्ही, मग आपण मॅच बघायची आहे तर मग आपण एखादं डिस्प्ले युनिट नाही दिसलं, टीव्ही नाही दिसला तर मग जमिनीवर बसणार आपण, सिटिंग मध्ये नाही बसणार. तर अशा पद्धतीने आपण डिस्प्ले युनिट डिझाईन केलं पाहिजे की मॅक्झिमम सिटिंग जे आहे त्याला ते डिस्प्ले युनिट दिसलं पाहिजे. आता त्याचे वेगळे वेगळे लेआउट्स बघूया. की आता हा एक लेआउट आहे की इथं हे डिस्प्ले युनिट आहे. माझा कर्सर दिसतोय प्राजक्ता? हा हो इथं प्लस साइन दिसतं. आता मी सर्कल वर आहे, दिसतंय ना? हॅलो, हो सर. आता इथं ही सिटिंग एरिया आहे. तर इथं काय आहे की इथून आपण आत आलो, इथं सोफा ठेवलेला आहे, इथं थोडस इंडियन सिटिंग आहे, इकडं बेडरूम्स कडे जाण्याची रस्ता आहे, इकडे एक चेअर ठेवलेली आहे आणि हे टीव्ही युनिट ठेवलेलं आहे. पण त्यापेक्षा असं जर सिटिंग असेल तर ते वेगळ्या पद्धतीचं आहे. इथं सुद्धा वेगळ्या पद्धतीचं आहे. इथं डायरेक्टली हा एक रस्ता आहे, पॅसेज, इकडून किचनला जाणारा पॅसेज आहे. किंवा तिसरी अरेंजमेंट आहे ही सगळ्यात बेस्ट आहे की 3 सीटर सोफा आहे, 2 हे सिटिंग ठेवलेले आहेत आणि हा टीव्ही युनिट ठेवलेला आहे की या सगळ्या माणसांना हा टीव्ही दिसतो. या अरेंजमेंट मध्ये वर्क स्पेस दिलेले आहे की सगळ्यात चुकीची अरेंजमेंट की टीव्ही जवळ वर्क स्पेस देणं. त्यामुळे काम काय आपल्याला लक्ष लागणार नाही आणि फक्त या तिघा माणसांनाच टीव्ही दिसेल, त्या माणसाला तर अजिबात दिसणार नाही. ही सगळ्यात बेस्ट अरेंजमेंट आहे की यात सगळ्यांना हे डिस्प्ले युनिट दिसेल किंवा टीव्ही दिसेल. ही बेस्ट अरेंजमेंट आहे. असे वेगळे वेगळे अल्टरनेटिव्ह बघितले आपण. तर हे बघितलं आपण लिव्हिंग रूम मध्ये. आता नेक्स्ट एरिया जो आहे तो डायनिंग एरिया, की जिथं आपण जेवायला बसतो तो एरिया. डायनिंग इज प्रॉबेबली द एम अँड सर्क्युलेशन ऑफ ऑल ह्युमन ऍक्टिव्हिटीज. A dining area is mainly used for serving meals and sometimes also for breakfast if it is near to the kitchen. डायनिंग एरिया आपण कशासाठी वापरणार आहे? एक तर तिथं आपण सकाळचं लंच असेल, रात्रीचं डिनर असेल ते घेणार आहे, किंवा काही वेळेला आपण त्या डायनिंग टेबलवर ब्रेकफास्ट सुद्धा करणार आहे. टुडे अ होम with one large room devoted exclusively to dining is indeed a luxury. आता सध्याच्या आपल्या जागेच्या टंचाईच्या काळात एक डायनिंग हॉल असा वेगळा करणं खूप अवघड झालेलं आहे. त्यामुळे डायनिंग आपण किचन मध्ये सध्या शक्यतो अकॉमोडेट करतो. किचनचाच एक पार्ट म्हणून ते डायनिंग आपण अकॉमोडेट करतो. In recent years, we have seen various space arrangements that attempt to cope with the problems of the dining area. Both small houses and apartments are often planned with a breakfast room or dining adjacent to the kitchen, or the kitchen itself may be designed to provide space for dining tables, chair and serving units. म्हणजे किचनच असं डिझाईन केलं पाहिजे आपण की तिथंच डायनिंग टेबल बसलं पाहिजे, चेअर्स बसल्या पाहिजेत, सर्विंग एरिया. की डायनिंग टेबलला जवळ काय लागतं? डायनिंग टेबलवर आपल्याला बसल्यानंतर आठवण येते की लोणच्याची बरणी कुठं आहे, सॉस कुठं आहे,
तर तो डायनिंग टेबलच्या जवळ असणं आवश्यक आहे. राईट. तर तसं स्टोरेज सुद्धा डायनिंग टेबल जवळ असणं आवश्यक आहे. छोटस स्टोरेज. आता क्रॉकरी युनिट जरी म्हणलं आपण तर ते डायनिंग टेबलच्या जवळच असलं पाहिजे, कारण का जेवतानाच आपण त्या प्लेट्स घेणार आहे. त्यामुळे क्रॉकरी युनिट सुद्धा डायनिंग टेबलच्या जवळ असणं आवश्यक आहे. Although we tend to think of living room as the central group of activities for the family, in actual practice, the dining area is more important one in the terms of the family as a group. Actually आपण म्हणतो की लिव्हिंग रूम ही सगळ्यात फॅमिलीची एक रूम आहे, पण आपल्या काळी अजून सुद्धा पद्धत आहे की संध्याकाळचं जेवण सगळ्यांनी एकत्र घ्यायचं. आई बाबा आजी आजोबा मुलं नातवंड जी काय असतील सगळ्यांनी मिळून एकत्र घ्यायचं. ही आपल्याकडे अजून सुद्धा कन्सेप्ट आहे आणि ती सगळ्यात बेस्ट आहे. त्यामुळे डायनिंग एरिया ही सगळ्यात महत्वाची आहे की ते एक फॅमिली गेट टुगेदर होतं. तिथं एकमेकाच्या विचारांची देवाणघेवाण होते. की डायनिंग एरियावरच कळतं की हा अरे काय तुझं काय चाललंय, तुझं काय नाही चाललंय. कारण आपण प्रत्येक वेळी घरात एकत्र येण्याची वेळ ही रात्रीच्या जेवणाच्या वेळीच आपण सगळेजण एकत्र असतो. तर त्यामुळं डायनिंग एरिया ही खूप महत्वाची आहे फॅमिलीसाठी. हाऊ मेनी फॅमिलीज ऍक्च्युअली सिट इन देअर लिव्हिंग रूम टू डिस्कस द हॅपनिंग ऑफ द डे और एक्सचेंज आयडियाज. आपण लिव्हिंग रूम मध्ये जास्त वेळ बसत नाही, कारण काय की प्रत्येकाची चॉईस वेगळी असते. मला हे चॅनल आवडतं, मला ते चॅनल आवडतं, पण जनरली जेवताना टीव्ही तर बघूच नाही, बरोबर आहे की त्याऐवजी आपण जर गप्पा मारल्या हे केलं तर जास्त जेवण जाईल, आपल्याला व्यवस्थित जेवण जाईल. हा, तर त्यामुळं आपण लिव्हिंग रूम पेक्षाही डायनिंग एरियाला खूप महत्व दिलं पाहिजे की जिथं फॅमिली सगळी एकत्र येणार आहे. त्यामुळे डायनिंग एरिया डिझाईन करताना त्या फॅमिलीचा पूर्णपणे विचार केला पाहिजे, पूर्णपणे. At the dining table, the very physical setup which with each person at his or her place unites the family in the living room or even in the family room. The distractions of television and other activities preclude the sense of unity that one feels at the dining table. की डायनिंग टेबलवर आपण जेवल्यावर बसल्यानंतर आपल्याला जे टीव्हीचं ऑब्स्ट्रक्शन असतं किंवा बाकीचं कोणाला वाचायची आवड असेल त्याचं ऑब्स्ट्रक्शन असतं, हे सगळं निघून जातं आणि एकत्र बसून आपण जेवणाचा व्यवस्थित आनंद घेतो. ऍक्च्युली आपल्या घरचं डायनिंग टेबल असं पाहिजे की जसं आपण एखाद्या वेळी सगळी फॅमिली मिळून हॉटेलात जेवायला गेलो, तर हॉटेलात जेवायला गेल्यानंतर किती आपण मजा करतो, सगळेजण एकमेकाशी गप्पा मारतो, मजा करतो. तसंच दररोजचं जेवण सुद्धा रात्रीचं डिनर मी म्हणेन तसं एकत्र गप्पा मारून व्यवस्थित झालं असलं पाहिजे. तर ती फॅमिली आपण म्हणू की एकदम सुखी फॅमिली असं म्हणू शकेन, की जिथं प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील किंवा काय होईल. हल्ली काय झालं की एकत्रित कुटुंब पद्धती थोडीशी कमी झाल्यामुळं हे डायनिंग म्हणजे जस्ट एक टेबल झालेला आहे. नवरा कुठं बसलेला असतो, बायको कुठं बसलेली असते, ती कधी जेवतो, हा कधी जेवतो. मग तो IT मध्ये असला तर रात्रभर काम करत बसलेलो असतो, काहीतरी खातो. पण तसं नसावं, एकत्र येणं आवश्यक आहे, फॅमिली युनाइट असणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी डायनिंग एरिया महत्वाचा आहे आणि डायनिंग टेबल महत्वाचा आहे. Probably for these reasons we have felt the need for an area in the home that provides a pleasant, relaxed atmosphere. की तिथं अगदी शांत, रिलॅक्स्ड ॲटमॉस्फिअर असलं पाहिजे. फोस्टरिंग अ फॅमिली स्पिरिट, की तिथं आपण हसत खेळत मस्तपैकी जेवलं पाहिजे, हसत खेळत गप्पा मारत व्यवस्थित जेवलं पाहिजे. डायनिंग एरियाज इन द किचन or closely attached to the kitchen do not seem to do the same thing, although the practical advantage of such arrangements are obvious. की किचनच्या शेजारी जर डायनिंग टेबल असेल किंवा किचनला लागूनच असेल डायनिंग टेबल,
ठीक आहे की आपल्याला तेवढी जागा अवेलेबल नाही म्हणून ठीक आहे, आपण तसं करू शकतो. पण ते एक आपण म्हणूया की त्याला एक प्रकारचं आपण कॉम्प्रोमाइज केलं किती डायनिंग एरिया करणं. आता हे डायनिंग टेबल कसं असलं पाहिजे? डायनिंग टेबल शुड बी डिझाईन ॲज पर स्पेस अवेलेबल. हे तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याकडे जेवढी जागा असेल तेवढंच आपण डायनिंग टेबल डिझाईन करू शकतो. द शेप ऑफ द टेबल शुड हार्मोनाइज विथ द शेप ऑफ द एरिया अँड द डिझाईन शुड एक्सप्रेस द थीम ऑफ द रूम. की त्या रूमचा शेप जसा असेल, जर स्क्वेअर असेल तर स्क्वेअर डायनिंग टेबल असलं पाहिजे, रेक्टँग्युलर असेल तर रेक्टँग्युलर असलं पाहिजे. आणि त्याची जर थीम म्हणजे काय की एखादी कन्सेप्ट, समजा मी एखाद्या घराला राजवाड्याचं लुक द्यायचं आहे, तर डायनिंग टेबल डिझाईन करताना सुद्धा मी एखाद्या राजेशाही लुकचं डायनिंग टेबल डिझाईन करणार. एखादा समजा अगदी वेस्टर्न लुकचं आपल्याला इंटिरियर करायचं आहे, तर तिथं डायनिंग टेबल करताना मी वेस्टर्न लुकचं डायनिंग टेबल डिझाईन करेन. त्यासाठी म्हणजे खूपशा मराठी सिरियल खूप चांगल्या आहेत की डायनिंग टेबलवर भरपूर चर्चा होते. तिथं भरपूर मराठी सिरियल बघितलेत मी, की त्यातली ती अगोबाई सासूबाई व सिरियल बघितले का प्राजक्ता? हा, नाही ना? तर बघ, म्हणजे आता तिथं हा. मॅक्झिमम प्रॉब्लेम जे आहेत ते मॅक्झिमम प्रॉब्लेम त्या डायनिंग टेबलवर सॉल्व्ह केले जातात, डायनिंग टेबलवर मॅक्झिमम. तर मग तिथं ते डायनिंग टेबल कसं केलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे. म्हणजे मी सिरियल मध्ये ते कोण हिरो आहेत हिरोईन आहेत त्यातलं कथानक हे जर असं मी बाजूला ठेवतो आणि तिथलं इंटिरियर बघत असतो जास्तीत जास्त. हा, आणि तशीच सवय आपण डेव्हलप केली पाहिजे की बघायचं, पिक्चर बघायचे, टीव्ही बघायचे. मी एक तो मस्त मूवी बघितलेला, जॅकी श्रॉफचा मूवी होता, किंग अंकल नावाचा मूवी होता. त्याचं डायनिंग टेबल म्हणजे इकडं 50 लोक, इकडं 50 लोक, आणि एका बाजूला हा बसणार आणि घरात एकटाच असतो. आणि त्याला एक लहान मुलगा त्याला असंच म्हणजे तो त्याला अटॅच होतो आणि मग तो त्या कडेला बसलेला असतो, हा कडेला बसलेला असतो. खूप सुंदर मूवी होता किंग अंकल. त्यातलं डायनिंग टेबल खूप म्हणजे एकदम जबरदस्त होतं. म्हणजे अशा प्रकारचे आपण शेवटी काय आहे, आपण ऑब्झर्वेशन करणं, आपल्याला काय लागतं ते त्यातून घेणं. आपल्याला काय पाहिजे, आपण इंटिरियर डिझाईन शिकतोय तर आपल्याला काय पाहिजे, तर त्यातून ते ग्रास्प करणं. प्रत्येक वेळी आपण एखाद्याच्या घरी गेलो तर तिथं कसं डायनिंग टेबल आहे, काय आहे, किंवा कुठलाही मूवी बघितला, नाटक बघितलं तर तिथं इंटिरियरची थीम कशी आहे, हे थोडंसं इथून पुढे ऑब्झर्व करायला सुरुवात करायची. आणि जेवढं आपण ऑब्झर्वेशन वाढवेल तेवढं जास्तीत जास्त इंटिरियर डिझाईन मध्ये परफेक्ट होईल. आपलं इंटिरियर डिझाईन राग येऊ नये तुला, पण इंजिनिअरिंग सारखं नाही आहे पुस्तकी फक्त. आपल्याला इथं फिलिंग्स व्यक्त करायचे, फिलिंग्स. आणि त्या फिलिंग्स येण्यासाठी एक्सप्रेशन्स येणं महत्वाचं आहे, आणि त्या एक्सप्रेशन्स येण्यासाठी आपलं ऑब्झर्वेशन महत्वाचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गोष्टी ऑब्झर्व करायच्या. तर जेवढं आपण जास्त गोष्टी ऑब्झर्व करू तेवढं आपण जास्त शिकू. If the shape of area is rectangular, then shapes like rectangle, oval, or any elongated shape can be used for the shape of the dining table. And if the shape of the space is square, then shapes like circle, square, or regular polygon can be used for the dining table. Rectangular असेल तर असं लांब टेबल असेल, स्क्वेअर असेल तर ते स्क्वेअर किंवा सर्कल अशा टाईपचं टेबल असेल डायनिंग टेबल. Dining table has to be relatively spacious for crockery, cutlery to be used by the diners. आपण जसं मगा म्हणलं, डायनिंग टेबलवरच आपल्याला क्रोकरी, की जिथं डिश लागणार आहेत, बाउल लागणार आहेत, स्पून लागणार आहेत, तर त्याचं स्टोरेज डायनिंग टेबलच्या शेजारीच असलं पाहिजे. इट शुड नॉट बी बिग इनफ टू क्रिएट डिफिकल्टी इन पासिंग थिंग्स टू वन अनदर. हा, ते क्रोकरी जे आहे ते हे घे ते घे असं जर आपण एकमेकाला पास करायचे एवढं मोठं डिफिकल्ट असू नये. or to the converse. At the same time, it should not be too small.
so as not to able to accommodate crockery and cutlery need आहे. एकदम लहान पण नको ते स्टोरेज आणि एकदम मोठं पण नको. The legs and the base of table should not come in the way. डायनिंग टेबलचे जे पाय आहेत ते थोडेसे आत असले पाहिजेत, टेबलाच्या आत असले पाहिजेत, की टेबल टॉपच्या आत असले पाहिजेत. म्हणजे ते काय होईल, जाता येता आपल्याला पायाला थडकणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला ते डायनिंग टेबल डिझाईन केलं पाहिजे. त्यानंतर डायनिंग चेअर्स. अ डायनिंग चेअर शुड बी लाईट वेट फॉर इझी हँडलिंग. सगळ्यात महत्वाचं आहे, ती चेअर लाईट वेट पाहिजे. कारण आपण डायनिंग टेबलवर बसताना कधी आज संध्याकाळी जेवताना सुद्धा बघतो, आपण ती चेअर पहिल्यांदा मागं ओढतो, त्या चेअरवर बसतो, त्यानंतर ती चेअर पुढं ओढतो जेवणासाठी. म्हणजे ती इतकी लाईट वेट पाहिजे की ती आपल्याला इझिली बसल्यानंतर पुढं ओढता आली पाहिजे. इट शुड बी ऑफ ॲव्हरेज साईज टू अकॉमोडेट द व्हेरियस साइजेस ऑफ डायनर्स. त्याची साईज साधारणतः 1.5 फूट बाय 1.5 फूट असली पाहिजे की त्यामध्ये व्यवस्थित ती माणसं बसतील. द चेअर शुड प्रिफरेबली हॅव अ स्ट्रेट बॅक अँड नो आर्मरेस्ट ॲज डायनिंग इज परफॉर्म्ड सिटिंग इरेक्ट. डायनिंग चेअरला कधीही हात नसावेत, आपण आर्मरेस्ट नसावी त्याला. कारण काय आहे की आपण एकमेका शेजारी बसणार आहे, त्यामुळे हात जर असेल तर त्याला जागा जास्त लागेल आणि उठताना अडचण होईल. त्यामुळे हात नसावेत, आर्मरेस्ट नसावेत डायनिंग चेअरला. द चेअर शुड बी डिझाईन्ड इन सच अ वे ॲज टू स्लाइड अंडर द टेबल वेन नॉट इन यूज. अशी चेअर डिझाईन केली पाहिजे आपण की ती सकाळच्या वेळी ज्यावेळी डायनिंग टेबल आपण यूज करत नाही त्यावेळी ती डायनिंग टेबलच्या खाली जर सरकवली तर ती तिथं बसली पाहिजे. अशा पद्धतीने आपण ती चेअर डिझाईन केली पाहिजे. विदाउट ऑब्स्ट्रक्टिंग द लेग्स और द बेस ऑफ द टेबल. त्या टेबलाचे पाय वगैरे वगैरे डिस्टर्ब न होता त्या चेअर्स आत बसल्या पाहिजेत. अशा पद्धतीने आपण डायनिंग चेअर्स डिझाईन केल्या पाहिजे. The chairs and sideboard for the dining area should be designed to match with the shape and furniture of the dining table as well as the rest of room decor. चेअर ज्या आहेत त्या डायनिंग टेबलला मॅच होणाऱ्याच चेअर डिझाईन केल्या पाहिजेत. डायनिंग टेबल मस्तपैकी आपण ग्लासचं वगैरे वगैरे केलं आणि चेअर केल्या त्या एकदम ट्रॅडिशनल की कार्विंग वगैरे केलेल्या चेअर केल्या असल्या तर ते मॅच होणार नाही. त्यामुळे चेअर ज्या आहेत त्या डायनिंग टेबलला किंवा टोटल रूमला मॅच होणाऱ्याच असल्या पाहिजेत. डायनिंग टेबल अँड चेअर्स आर ऑलवेज अरेंज टू अलाउ द प्रॉपर ॲक्सेसिबिलिटी फॉर द सर्व्हिसेस टू बी प्रोव्हाइडेड. चेअर्स ज्या आहेत त्या चेअर्स अशा अरेंज केल्या पाहिजेत की आपल्याला जेवण वाढताना वगैरे वगैरे त्याची अडचण व्हायला नको. आपण डायनिंग लेआउट्स बघणारच आहे. द सर्क्युलेशन अराउंड द डायनिंग टेबल is necessary for tile service as well as for easy access to the chairs without disturbing the other occupied chairs. की एकमेकाला जरा बाजूला हो, मला बसायचं आहे असं म्हणावं लागू नये की ती चेअर बाहेर ओढल्यानंतर आपण तिथं बसावं आणि ती चेअर आत ओढली. अशा पद्धतीनं त्या चेअर्सचं डिझाईन असलं पाहिजे. देअर शुड बी ॲडिक्वेट स्पेस ॲट द टेबल फॉर ईच पर्सन. प्रत्येकाला साधारणतः ॲडिक्वेट म्हणजे किती लागते तर 2 फूट जागा लागते. 1.5 फुटाची चेअर असते, 3 इंच इकडं 3 इंच इकडं, 2 फूट जागा कम्फर्टेबल आहे की एका माणसासाठी. अबाउट 2 feet इज द कम्फर्टेबल मिनिमम. अ फ्री स्पेस अबाउट 3 feet अराउंड द टेबल अलाउज फॉर द कम्फर्ट इन सिटिंग अँड सर्विंग. प्रत्येक डायनिंग टेबलच्या मागं बसल्यानंतर मागं साधारणतः 1.5 फूट जागा शिल्लक राहावी. म्हणजे काय होईल की एकदम आपण भिंतीला चिकटून जर टेबल ठेवलं तरी ते चुकीचं होईल. खुर्ची आपल्याला मागं ओढता येणार नाही आणि त्यामुळे आपल्याला नीट बसता येणार नाही. त्यामुळं मागं साधारणतः 1.5 फूट चेअरची जागा आणि 1.5 फूट मागं जागा म्हणजे टोटल 3 फूट जागा प्रत्येक डायनिंग टेबलच्या भोवती असणं हे आवश्यक आहे. There is no reason that the dining table must
ऑलवेज बी प्लेस्ड इन द सेंटर ऑफ द रूम. प्रत्येक वेळी अशी गरज नाही की डायनिंग टेबल ते रूमच्या सेंटरलाच ठेवलं पाहिजे अशी काही गरज नाही आहे. विथ द ट्रेंड्स टुवर्ड्स ड्युअल पर्पज डायनिंग रूम्स and greater freedom of expression in decorating, many interesting arrangements have been developed with the table at one end of the room or even projecting from the wall. आपण ते डायनिंग टेबल एका भिंतीला चिकटवून सुद्धा ठेवू शकतो. एक बाजू त्याची एका भिंतीला, जसं हॉटेल्समध्ये वगैरे वगैरे टेबल्स असतात तशी एक बाजू एका भिंतीला चिकटवून सुद्धा ठेवू शकतो. The important points to be considered as are appearance, comfort and proper circulation around the table. सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्या टेबलच्या भोवती असलेलं प्रॉपर सर्क्युलेशन. नाहीतर आपली आई आमटी वाढताना आपल्याच अंगावर सांडायची जर सर्क्युलेशन व्यवस्थित नसेल तर. तर आता पुढच्या सोमवारी आपण याच्या पुढचं लेक्चर बघूया. अर्धा तास झाला. डायनिंग टेबलचेच वेगळे वेगळे आपल्याला लेआउट्स बघायचे आहेत, कशा कशा आहेत, डायनिंग टेबल कसे असतात, कसे ठेवले पाहिजेत, असे खूपशे आपल्याला डिझाईनचे पॉइंट्स बघायचे आहेत. तर प्राजक्ता वॉलचे डिझाईन कर आणि त्याचा स्क्रीनशॉट घे आणि स्क्रीनशॉट जरी मला पाठवलास तरी चालेल. काय अडचण आली तर केव्हाही फोन केलं तरी चालेल मला. हो सर चालेल. हा बंद करू? हो सर. हो सर चालेल. ओके सर.